हॅलो अँड वेलकम बॅक. सो आज आपण संपवणार आहोत ग्रॅव्हिटेशन. ओके, सो फायनल एस्केप करणार आहोत आपण ग्रॅव्हिटेशनला. आणि सध्या आपली काल जसं आम्ही म्हणलं तसंच पृथ्वीवरती सिच्युएशन अशी चाललेली आहे की एस्केप करू वाटते बऱ्याच जणांना, जे काय माझ्यासारखे असतील त्यांना. सो आज आपण स्टडी करणार आहोत एस्केप वेलॉसिटी. ओके, तर यासाठी आम्ही हल्कला घेऊन आलेलो आहोत, की जे आमचं फेवरेट ॲव्हेंजर्सचं कॅरेक्टर आहे. आणि त्याला आम्ही काय करणार आहोत तर उड्या मारायला होणार आहोत. ओके, सो बेसिकली हल्क जे कॅरेक्टर आहे तर ह्याचा आय थिंक मी 7th मध्ये होतो, म्हणजे 2003. ओके, तर पहिला हल्क मूवी आलेला म्हणजे तुमच्या आता जो ॲव्हेंजर्स आहे त्याच्या खूपच आधी. आणि त्यातलं मला इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटलेली की हल्क एवढा पॉवरफुल होता की म्हणजे तो बऱ्याच लांबपर्यंत कितीतरी किलोमीटर्सपर्यंत जम्प करू शकत होता. ओके, सो त्यालाच आपण घेऊन आलेलो आहोत. तर आता बघूया आपण काय करतो ते एक्झॅक्टली. तर आता करायचं आहे काय आपण याला, तर बेसिकली एस्केप वेलॉसिटी ही कन्सेप्ट बघण्याआधी याला थोड्या उड्या मारायला लावूया आणि आपण इफेक्ट काय होतोय याच्या मोशनवरती, ठीक आहे, हे कन्सिडर करूया. आता जे खाली तुम्हाला ऑरेंज रेडिश टाईप काय वॉट एव्हर, मला माहीत नाही तुम्हाला काय दिसतंय. तर जे काही सरफेस तुम्हाला दिसतंय तर ते पृथ्वीचं सरफेस आहे असं कन्सिडर करा. आणि आता ह्याला आपण बघूया काय होतंय, हा उड्या मारतोय. तर आता फर्स्ट केसमध्ये म्हणजे इथे फर्स्ट केस आहे ॲक्च्युली, त्याला मी उडी मारायला लावलेली नाही आहे अजून. आणि तो तसं ॲक्च्युली ऐकणार पण नाही आहे माझं, पण बघूया तरी पण काय होतं. आणि आपण कन्सिडर करूया की ना त्यानं एका सर्टन हाईटपर्यंत जम्प केलेली आहे. ओके, म्हणजे इथनं जर आपण कन्सिडर केलं तर अप्रॉक्सिमेटली एवढी हाईट त्यानं काय केली तर जम्प केलेली आहे. ओके, पण आता होतंय काय, त्यानं बेसिकली जेव्हा त्यानं फोर्स अप्लाय केला जमिनीवरती, ओके, तो जमिनीवरती असताना, ओय सॉरी, ओके, तर त्यानं फोर्स जमिनीवरती अप्लाय केला अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ. जमिनीने त्यावरती फोर्स अप्लाय केला आणि तो वर पुश केला गेला. ओके, आता मग स्टार्टिंगला बेसिकली काय असणार तर त्याला एक काहीतरी वेलॉसिटी असणार आहे. म्हणजे जो जेव्हा त्यानं जमीन सोडली वरती जम्प केली जस्ट स्टार्टिंगला, त्याला एक काहीतरी वेलॉसिटी असणार आहे. ओके, आणि वेलॉसिटी असली की आपल्याला माहीत आहे की ना एक त्याला एनर्जी असणार आहे, ती असणार आहे कायनॅटिक एनर्जी तुमची 1/2 mv². ओके, आता एस्केप वेलॉसिटी ही जी कन्सेप्ट आहे ह्याला आपण दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघणार आहोत. ओके, एक तर फोर्स ॲज वेल ॲज एनर्जी. ओके, सो आता इथं आपण कायनेटिक एनर्जी पण मी कन्सिडर करतोय ॲज वेल ॲज पुढं वरती गेल्यावरती. ओके, तो थांबला आणि थांबायच्या आधी त्याची आधी खूप जी वेलॉसिटी होती ती डिक्रीज होत गेली. ओके, म्हणजे इथं व्ही होती स्टार्टिंगला आणि जेव्हा तो सगळ्यात टॉपला गेला तेव्हा ती झाली 0. ओके, काय नाही, आमचं स्टार मेकर आय थिंक वाजलं. मी गाण्याची पण प्रॅक्टिस करतोय. सो तर ती वेलॉसिटी झाली 0. आता आपल्याला न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगतोय की ना ऑब्जेक्टची उगाच मोशन चेंज होणार नाहीये. म्हणजे जर हल्कनं आधी व्ही या वेलॉसिटीनं जम्प केलेली तर ती उगाच 0 होणार नाहीये. ओके, मग आता कशी काय 0 झाली, हळूहळू 0 झालेली आहे. ओके, तर याचं रिझन कोण होतं तर तुमचा पृथ्वीवरती असलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, की जो नेहमी कुठं डायरेक्टेड असतो तर डाऊनवर्ड्स. ओके, आता हा फोर्स कन्सिस्टंटली म्हणजे अगदी हल्क पृथ्वीवरती सरफेसवरती असल्यापासून ते उडी मारली त्यानं. ओके, नेहमी तो त्यावरती काम करणार आहे. ओके, आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, कॅपिटल जी कॅपिटल एम छोटा एम अपॉन सरफेससाठी कॅपिटल R², की जिथं तुमच्या पृथ्वीचं रेडियस आहे R. ओके, एम कॅपिटल एम अर्थचं मास, छोटा एम आपण कन्सिडर करूया हल्कचं मास आहे. ओके, बरं, आता मग होणार काय, हा फोर्स कन्सिस्टंटली त्याला खाली ओढायचा ट्राय करतोय. ठीक आहे, आणि इव्हेंच्युअली मग हा फोर्स त्याला त्याची वेलॉसिटीला 0 करणार आहे. ठीक आहे, आणि मग अगेन काय होणार, हल काय होणार तर त्याच फोर्सच्या अंडर परत खाली यायला सुरुवात होणार. ओके, आता ऑब्व्हियसली तो खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे खाली आपटल्यावर पण त्याला काय होणार नाही. ठीक आहे, त्यानंतर आपण बघा की अजून उंच उडी मारल्यावरती काय होईल. ठीक आहे, आणि ऑल्सो अजून उंच उडी मारायला त्याला करायला काय पाहिजे. ठीक आहे, तर जसं की इथं आपण बघितलं, हां, तर इथं आपण बघितलं की ना त्यानं जमिनीवरती फोर्स लावला आणि जमिनीने त्यावरती फोर्स लावला. ओके, सो सेम वे इथं पण तो तेच करणार आहे, फक्त आता आधीपेक्षा त्याला जास्त वेलॉसिटी पाहिजे. ठीक आहे,
उडी घ्यायला, कारण की त्याला जास्त उंच जायचं, त्यामुळे तो जास्त फोर्स अप्लाय करेल जमिनीवरती आणि जमीन पण त्यावरती अपवर्ड डायरेक्शनला जास्त फोर्स अप्लाय करेल ह्या केसपेक्षा. ओके, जी आत्ता आपण आधी केस बघितली. आणि मग इव्हेंच्युअली त्याला एक व्ही डॅश म्हणूया आपण आता आत्ताच्या व्हेलॉसिटीला, तो व्ही डॅशच्या व्हेलॉसिटीनं वर 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 जायला काय करेल, स्टार्ट करेल. आणि पण एका सर्टन पॉइंटला आत्ताच्या केसमध्ये पण काय होईल, त्याची व्हेलॉसिटी इव्हेंच्युअली 0. याचं रिझन आहे हाच आपला फोर्स. ओके, की जो त्याला कंटिन्युअसली त्याची व्हेलॉसिटी कमी 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 करत जातोय. ओके, आणि मग कमी कमी व्हेलॉसिटी करतोय म्हणजेच काय होतंय, तर ह्या केसमध्ये पण जसं मागाशी झालेलं की याची पण कायनेटिक एनर्जी काय होतीये, कमी 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 होती. ओके, आता हे झालं पृथ्वीच्या सरफेस आणि त्याच्या जवळच्या ऑब्जेक्ट्स बाबत. ओके, आता म्हणजे जिथं आपण R² हे कन्सिडर केलं, आता आपण थोड्या मोठ्या स्केलवरती जाऊन विचार करूया. आणि मोठ्या स्केलला म्हणजे जिथं हल्कला बारकं करायला लागलंय मला. ओके, कारण की मोठी स्केलला मी पृथ्वीला कन्सिडर केलेलं आहे. ॲक्च्युली हा एवढा पण दिसणार नाही खूपच, म्हणजे मे बी दिसणार पण नाही. ठीक आहे, फॉर नेकेड आईज. ओके, तर आता इथं पण काय केलं, हल्कनं आता जम्प केलेली आहे पृथ्वीच्या सरफेसपासून. आपण कन्सिडर करूया त्यानं साधारण इथून कुठून तरी जम्प केलेली आहे. ओके, आणि तो एका या हाईटला गेलेला आहे. ओके, आता इथं होतंय काय बघा, आता ही हाईट जी आहे ती आपण असं कन्सिडर करू की बरेच किलोमीटर उंच आहे. ठीक आहे, एवढे किलोमीटर उंच आहे की जिथं आता तुमचा जो डिस्टन्स आहे, ठीक आहे, कम्पेअर्ड टू रेडियस ऑफ अर्थ, ओके, तर तो बराच सिग्निफिकंट आहे. त्यामुळे आपल्याला त्याला पण कन्सिडर करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये एक स्लाइड चेंज करतो, बाकी सगळं आहे तसंच राहणार आहे. इन्स्टेड ऑफ कॅपिटल आर छोटा आर आपण इंट्रोड्यूस करतोय. आणि हे आपल्याला माहिती आहे, हे किती कन्सिडर करायला लागणार आहे, जर हे जी हाईट जी आहे सरफेसपासून, ठीक आहे, ही जी हाईट आहे ही जर सिग्निफिकंट असणार आहे कम्पेअर्ड टू रेडियस ऑफ अर्थ, तर त्याला आपण इन्क्लूड करतो अर्थच्या रेडियसमध्ये. ओके, बरं, आता इथं पण सेम केस होणार आहे, फक्त आता इथं एक स्लाइट डिफरन्स होणार आहे. ठीक आहे, काय होईल तर ना, हे जे व्हेरिएशन आहे विथ रिस्पेक्ट टू हाईट. ओके, तर आता होतोय काय बघा, इथं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डिनॉमिनेटरला तुमचा R² आहे. ठीक आहे, आता इथं हा फरक पडायला लागणार आहे. ठीक आहे, आधी काय होता तर जस्ट तुमचा कॅपिटल R² होता, त्यामुळे नियर अबाउट आपण कॉन्स्टंट पकडलेला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, पण आता इथं ह्या केसमध्ये की जिथं हाईट त्याची सिग्निफिकंट आहे, खूप जास्त आहे. ओके, तर आता इथं हा फोर्स पण काय होत जातोय, जसं जसं हा लांब जाईल, ओके, तसं तसं हा कमी होत जाणार आहे. आता ते इथं ह्या राईट साईडच्या केसमध्ये जरा जास्त आपण चांगल्या वेने एक्सप्लेन करू शकतोय, कारण की बेसिकली तिथं जागा जास्त आहे. ओके, सो आता ह्या केसमध्ये बघा, समजा इथं मी 3 हाईट्स कन्सिडर करतोय, तर ना एक तर जरा बऱ्यापैकी आपण कन्सिडर करूया की नारे गप बसा की बाबा, मला नाही आत्ता गाणं म्हणायचं. स्टार मेकरवाली एकदा तुम्ही इन्स्टॉल केला का नाही, तुम्हाला आवड असते गाण्याची पण छळ करून सोडतायत. बरं, सो बेसिकली ही हाईट आहे H1, ही जी बरीच क्लोज आहे पृथ्वीच्या सरफेसच्या. ठीक आहे, त्यानंतर ही एक सेकंड हाईट आहे, आपण कन्सिडर करूया, थोडी वर घेऊया आपण. ओके, इथं घेऊया, ही आहे H2. ओके, आणि आता फायनल जिथं हल्क आहे तर ही हाईट आहे H3. ओके, आता इथं बघा, तर जोपर्यंत H1 हाईट आहे तर एवढा या H1 हाईट सिग्निफिकंट नाहीये, म्हणजे कम्पेअर टू रेडियस ऑफ अर्थ एवढी काही जास्त नाहीये. त्यामुळे आपण तिथं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी जेवढा सरफेस होते नियर अबाउट तेवढाच आहे. ठीक आहे, त्यानंतर H2 वरती गेल्यावरती मात्र आता थोडं सिग्निफिकन्स वाढलाय त्याचा. ओके, आणि तुमचा जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो कमी येणार आहे कम्पेअर टू H1. ठीक आहे, H2 वरती जास्त, तर त्याला आपण इथं म्हणूया फोर्स 1, इथं म्हणूया फोर्स 2, इथं म्हणूया फोर्स 3. ठीक आहे, आता हा जो F1 आहे तो जास्त होता. ठीक आहे, F2 F1 पेक्षा कमी येणार आहे, आणि ऑल्सो F3 F2 पेक्षा पण कमी होणार आहे. ठीक आहे, पण इथं पण काय होणार आहे, जेव्हा हल्कनं पृथ्वीवरनं जम्प घेतली तेव्हा त्याची वेलॉसिटी जर आपण V पकडली, ती पण इव्हेंच्युअली 0 होणार आहे. ठीक आहे, फक्त आता होणार काय, हा जो फोर्स आहे तुमचा, ठीक आहे, हा ग्रॅव्हिटेशन फोर्स हा वीक 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 होत जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं जर मी आता सिक्वेन्स नोट डाऊन केला तर F1 ओके इज ग्रेटर दॅन F2 इज ग्रेटर दॅन F3. ठीक आहे, तर हे असं होत जाणार आहे. आता इथं आपण असं जनरलायझेशन मग करू शकतोय की ना, एकतर पहिली गोष्ट ही वेलॉसिटी आहे. ठीक आहे, तर ना ती 0 झालेली आहे. आता हे झालं फोर्सच्या, आता जे आपण डिस्कस केलं हे फोर्सच्या टर्म्समध्ये आपण बघितलं. आता एनर्जीच्या टर्म्समध्ये जर आपण कन्सिडर केलं तर झालं काय बघा, ह्याची जी कायनेटिक एनर्जी त्यानं जम्प केली तेव्हा होती. ठीक आहे,
तर आता ती किती झाली, तर ती तर जाऊन 0 झालेली आहे. कोणामुळे 0 झालेली आहे, ऑब्व्हियसली या आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे 0 झालेली आहे. म्हणजे आता होतंय काय, की हा जो डाऊनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तुमचा, ओके, हल्क कुठल्या डायरेक्शनला मोशन करतोय, सॉरी, अपवर्ड्स. ओके, आता बघा, आता हल्कची मोशनची डायरेक्शन आणि तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहे. ओके, आता जर ना तुम्ही माझा पोटेन्शियल एनर्जीचा आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल नाही, हां, वर्कचा व्हिडिओ आय थिंक त्यात मी हे एक्सप्लेन केलेलं आहे की नेगेटिव्ह वर्क जेव्हा परफॉर्म केलं जाते तेव्हा काय होतं. ऑल्सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की ना, वर्क तुम्ही तुमची जी ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे ऑलरेडी, ठीक आहे, आणि होय, सॉरी, हां, त्यांना जर त्याला एक कायनेटिक एनर्जी आहे, तर काय होतंय, तर हा नेगेटिव्ह वर्क जो आहे सध्याच्या केसमध्ये, की जो आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स करतोय, तो काय करतोय, तर ही जी त्याला बेसिकली असणारी और जी ओरिजिनल त्याची कायनेटिक एनर्जी होती, बिकॉज ऑफ दॅट वेलॉसिटी, ती काय होते, तर ना त्यातनं तो एनर्जी काढून घेतोय, असं इमॅजिन करा, ठीक आहे. आणि इव्हेंच्युअली एका सर्टन हाईटवरती काय झाली आहे, त्याची एनर्जी पूर्णपणे कायनेटिक एनर्जी कशात कन्वर्ट झालेली आहे, तर पोटेन्शियल एनर्जीमध्ये, असं आपण कन्सिडरेशन केलेलं. आणि परत मग तो फोर्स त्याला परत त्याच्या बाजूला ओढतोय, त्याच्याकडे खेचतोय, म्हणजे कायनेटिक एनर्जी पूर्णपणे 0 झाली. ऑब्व्हियसली तो लांब जायचं थांबणार आहे आणि मग हाच फोर्स त्याला परत रिटर्न आणणार आहे. परत त्याची मग उलट्या डायरेक्शनला त्याची वेलॉसिटी वाढत जाणार आहे, म्हणजे आता ह्या डायरेक्शनला, आणि त्याला अगेन कायनेटिक एनर्जी मिळत जाणार आहे. ओके, आता ह्या केसेसवरनं आपण हे कन्सिडर करू शकतोय दोन गोष्टी. एकतर जर ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये हा हल्क उडी मारायचा ट्राय करतोय, तर इव्हेंच्युअली काय होतंय, तर त्याची वेलॉसिटी कमी 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 होत जाते आणि इव्हेंच्युअली ती 0 होतीये, म्हणजेच कायनेटिक एनर्जी त्याची पूर्णपणे संपून जाते. ओके, हे झालं इन टर्म्स ऑफ एनर्जी. ओके, दुसरं जर फोर्सचा विचार केला, तर इथं आपण बघतोय की ना, फोर्स काय होत जातोय, जसं जसं आपण म्हणजे हल्क लांब चाललाय पृथ्वीच्या, तर फोर्स पण काय होत चाललाय, तर कमी होत चाललेला आहे. ओके, बर, आता मग ह्या दोन गोष्टींचा आपण विचार करूया आणि मग आता असं आपण कन्सिडर करूया की ना, मग असं होईल का की आपण हल्कला एका एवढ्या जास्त वेलॉसिटीनं इथनं पृथ्वीवरनं सोडून देऊया, कसं ते नंतर बघूया, पण आपण त्याला देऊया सोडून, ठीक आहे, की काय होईल, डिस्टन्स पण वाढत जाईल, म्हणजे तुमचा हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ठीक आहे, हा पण वीक 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 होत जाईल, ठीक आहे, तो अफेक्ट करणार आहे ऑब्व्हियसली त्याला, ठीक आहे, पण होईल काय, हल्क जसा जसा लांब जाईल, तुम्हाला दिसतंय फॉर्म्युलामध्ये काय होईल की ना, तिथं फोर्स पण वीक 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 होत जाईल. ओके, आणि मग एक असा एखादा पॉइंट येईल का की ना, हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल म्हणजे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल पुल आपण असं म्हणूया त्याला, ठीक आहे, ते जे पृथ्वीनं ओढणं आहे हल्कला, ठीक आहे, तर ते इनसिग्निफिकंट होऊन जाईल. ठीक आहे, इनसिग्निफिकंट म्हणजे काय, तो परत येणार नाही. ठीक आहे, आता ह्या केसला थोडंसं आपण एलॅबोरेट अजून करूया खाली जाऊन. ठीक आहे, हां, आता इथं हल्क एवढ्या लांब आलेला आहे आणि आता हे जरी व्हाईट बॅकग्राऊंड दिसतंय, आधी ब्लॅक होत ठेवलेलं मी, पण आता मी व्हाईट कन्सिडर करतोय कारण की थोडं बघूया म्हणलं चेंज करून काय होतंय. पण असं समजा की आता आजूबाजूला हल्कच्या सगळा स्पेस आहे, एम्प्टी स्पेस, ठीक आहे, आणि इथं पण अशी केस कन्सिडर करतोय की त्याच्या मोशनला और त्याला अफेक्ट करणारी दुसरी कुठली आजूबाजूला बॉडी नाही, आपण असं कन्सिडर करूया की जेणेकरून तो त्याच्या फोर्स फील्डमध्ये म्हणण्यापेक्षा त्याच्या ग्रॅव्हिटेशनल पुलमध्ये तो अडकणार नाहीये. ओके, आता असं आपण कन्सिडर करूया की हा हल्क पृथ्वीपासून खूप लांब आलाय, म्हणजे त्याला पृथ्वीवरनं टाकतानाच एवढ्या वेलॉसिटीनं टाकलेलं, ठीक आहे, की ना हा खूप लांब आलाय आणि खूप लांबला आपण म्हणजे थेरॉटिकली आपण कन्सिडर करूया की इन्फिनिटी. आता प्रॅक्टिकली जर युनिव्हर्समध्ये बघायला गेलं तर आपल्याला ॲक्च्युली माहीत नाही आहे की ना इन्फानाईट डिस्टन्स असू शकेल का. ओके, पण हा एवढं नक्की माहिती आहे की युनिव्हर्स बरंच मोठं आहे आणि जेव्हा आपण खूप लांब जातोय तर ना ते इन्फिनिटी कन्सिडर करायला काही हरकत नाहीये. ओके, बरं, आता पुढे जाऊया आणि आता आपण विचार करूया की ह्या केसमध्ये काय घडतंय. ठीक आहे, आता पहिली गोष्ट, इन्फिनिटीला हल्क जाण्यासाठी तुम्ही वेलॉसिटी त्याला किती देणं गरजेचं आहे. ओके, आता बघा, सगळ्या ज्या पहिल्यापासून आपण केसेस बघितलेल्या, वेलॉसिटीनं झालेलं काय, जी काय वेलॉसिटी दिलेली ती इव्हेंच्युअली 0 झाली. ओके, आणि तो परत रिटर्न आला. जर मोठ्या स्केलमध्ये आपण बघितलेलं ह्या केसमध्ये तर काय झालेलं, तर वेलॉसिटीमुळे त्याला जी असलेली कायनेटिक एनर्जी होती, ओके, तर ती त्या फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं जे वर्क परफॉर्म केलं त्यानं ती एनर्जी काढून घेतली. ठीक आहे, हा फोर्स वीक वीक होत गेला पण तरी पण तो काढून घेत होता. आता
आपण इन्फिनिटीला पाठवायला त्याला एवढी वेलॉसिटी दिली पाहिजे, ओके, की ना हे जे एनर्जी कायनेटिक एनर्जी काढून घेणं आहे या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं तुमचं, ठीक आहे. इथं मी वरती नोट डाऊन परत एकदा करतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे. तर कॅपिटल जी, कॅपिटल एम, छोटा एम आणि अपॉन आर स्क्वेअर्ड. ओके, तर हा फोर्स, ठीक आहे, की जो पृथ्वीचा आहे आपण असं कन्सिडर करूया. तर ना हे जे हलच्या वेलॉसिटीमुळे असलेल्या कायनेटिक एनर्जीला काढून घेणं जे आहे, ओके, तर होईल काय इव्हेंच्युअली बघा, आर जर खूप मोठा झाला म्हणजे अराउंड इन्फिनिटी गेला, ठीक आहे, तर तुमचा फोर्स आपण कन्सिडर करतोय होईल 0. ओके, ऑब्व्हियसली तिथं थोडा तरी फोर्स असणार आहे पण आपण त्याला 0 कन्सिडर करतोय, ठीक आहे. मग थोडक्यात काय झालं, आपण त्याला एवढी वेलॉसिटी दिली की ना हा त्याची कायनेटिक एनर्जी काय झाली, पुरली बरोबर. ओके, म्हणजे पुरली कशासाठी की ना हल्क इन्फिनिटीला पण गेला आणि तुमचा जो फोर्स आहे ऍट द सेम टाइम तो पण 0 झालेला आहे तिथं. ओके, सो आपण हल्कला एवढ्या वेलॉसिटीनं सोडायचंय पृथ्वीवरनं की ना जसं जसं फोर्स त्याची कायनेटिक एनर्जी काढून घेत जाईल. ओके, म्हणजे बेसिकली काय जसं जसं वर चाललाय तो त्याची कायनेटिक एनर्जी काढून घेतली जाते, म्हणजे कायनेटिक एनर्जी कमी येते. ओके, ऍट द सेम टाइम जसं जसं वर जाईल तो फोर्स पण काय होत चाललाय, वीक होत चाललाय आणि कायनेटिक एनर्जी कमी येते म्हणजे वेलॉसिटी पण कमी येत चालली तिची. ओके, ह्या डायरेक्शनला असलेली वेलॉसिटी, ठीक आहे. तर आता आपण एवढी वेलॉसिटी ऍटलिस्ट एवढी वेलॉसिटी द्यायची आहे की हा फोर्स जेव्हा 0 होईल, ओके, तर हा हल्क इन्फिनिटीला गेलेला असणार आहे तेव्हाच ऑब्व्हियसली फोर्स 0 झाला इथं आपण बघितलंय आणि वेलॉसिटी पण 0 झाली, म्हणजे जी काय कायनेटिक एनर्जी आपण त्याला इनिशियली दिली, ओके, ती पुरली आपल्याला इन्फिनिटीला जाईपर्यंत या फोर्सच्या अगेन्स्ट मूव्ह करण्यासाठी. ओके, सो हे होपफुली लक्षात आलेलं असावं तुम्हाला की ना आपण इन्फिनिटीला त्याला टाकतोय, ओके, आणि एक वेलॉसिटीनं आपण कन्सिडर करतोय. तर तिथं आपण आता 0 जे कन्सिडर, हा 0 खूप आपल्याला इम्पॉर्टंट राहणार आहे आता जे आपण बघणार आहे त्यासाठी. ओके, तर ते का करतोय, आता हे जे सगळा प्रकार आहे याला आपण एका सिंपल डेरिवेशन मध्ये बघूया आणि हे करण्यासाठी आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघूया. ओके, मग आता एक सिंपल वेन आपण ह्याला असं कन्सिडर करूया की ना कायनेटिक एनर्जी जी आधी होती इनिशियल, ओके, प्लस पोटेन्शियल एनर्जी जी पण आधी होती इनिशियल. आता हे आधी म्हणजे कधी, तर ना पृथ्वीच्या सरफेसवरती, ठीक आहे, इथं मी जस्ट लिहितोय सरफेसवरती असणारी. आणि आता सध्या हल्क कुठं आहे तर आपला इन्फिनिटीकडे आहे. ओके, आणि त्यावेळेला त्याला कन्सिडर करूया आपण कायनेटिक एनर्जी फायनल आणि कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी फायनल. ओके, आता वरती कायनेटिक एनर्जी जर मी नोट डाऊन केली तर ती आहे 1/2 mv². ठीक आहे, कायनेटिक एनर्जी तुमची. आणि पोटेन्शियल एनर्जी किती आहे, आता इथं mgh आपल्याला लिहून चालणार नाहीये, ठीक आहे, इथं आपल्याला लिहायला लागणार आहे -g कॅपिटल एम छोटा एम अपॉन आर. ओके, कारण की इथं आर बराच सिग्निफिकंट आहे कम्पेअर्ड टू रेडियस ऑफ अर्थ. ओके, बरं, आता जर हे दोन्ही फॉर्म्युले तुम्ही केअरफुली बघितले, ठीक आहे, तर आपली वेलॉसिटी किती झालेली, जसं की इथं मी नोट डाऊन केलेलं, ओके, इथं नोट डाऊन केलेलं मी, तर 0 झाली, म्हणजे कायनेटिक एनर्जी पण किती झाली इन्फिनिटीला 0. ठीक आहे, ऑल्सो आता हा जो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला बघितला हा वाला, ठीक आहे, तर तिथं डिनॉमिनेटरला आर आहे तुमचा आणि आर आपला किती आहे तर इन्फिनिटी. ओके, हल्क बराच लांब आलाय पृथ्वीकडनं, मी तर लेफ्ट साईडला लिहिलंय. ओके, हा जो एरो पॉइंट आउट करतोय तो कुठे आहे तर टुवर्ड्स द अर्थ आहे. ओके, हल्क लांब आलाय अर्थपेक्षा, ठीक आहे. सो पोटेन्शियल एनर्जी पण किती झाली तुमची 0. ओके, ऑब्व्हियसली मग आपल्याला टोटल फायनल किती मिळाली 0. ओके, आता पृथ्वीवरती काय प्रकार होतात ते आपण बघूया. ठीक आहे, तर कायनेटिक एनर्जी किती असणार आहे तर ना ती 1/2 mv² आपण असं कन्सिडर करूया. ओके, आणि पोटेन्शियल एनर्जी पृथ्वीच्या सरफेसवरती, म्हणजे हल्क जेव्हा उडी मारणार, म्हणजे जस्ट त्यानं उडी मारलेली तेव्हा ऑब्व्हियसली त्यानं सरफेस सोडलेलं, सो आपण कन्सिडर करतोय सरफेसवरती. मग ती किती होती तर -G कॅपिटल एम छोटा एम अपॉन कॅपिटल आर. ओके, अर्थचा सरफेस. आता हे थोडंसं आपण जर सॉल्व केलं तर हे काहीसं असं दिसेल, म्हणजे 1/2 mv² मायनस कॅपिटल G कॅपिटल एम छोटा एम अपॉन कॅपिटल आर. मी जर ह्याला इकडे घेऊन गेलो म्हणजे RHSला, ओके, तर आपल्याला सॉल्व करायला इझी जाईल. mv² इक्वल्स कॅपिटल G कॅपिटल एम आणि ब्ला 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 ब्ला. ओके, सो m गेट्स कॅन्सल आणि आता 2 ला आपण इकडे घेऊन जाऊया आणि मग राहतोय फक्त तुमच्याकडे एवढाच, तर v² इक्वल टू 2 कॅपिटल G m. ओके,
अर्थचं मास आणि कॅपिटल आर अर्थचा रेडियस. ओके, तर आता म्हणजे मला वेलॉसिटी किती मिळाली, तर अंडर रूट ती वरची सगळी व्हॅल्यू म्हणजे 2gm अपॉन आर. ओके, आता ही जी वेलॉसिटी आहे तर ही कुठली वेलॉसिटी आहे, तर इथं आपण लेफ्ट साईडला मगाशी मेन्शन केलेलं. ठीक आहे, तर 1/2 mv² मधली ही आलेली वेलॉसिटी आहे. ओके, आणि ती कुठली आहे, तर एक मिनिट स्लाइटली वर जाऊया आपण एक काही ओके मिलीमीटर्स, तर सरफेस वरती. ओके, सरफेस वरनं त्याने जस्ट सरफेसला सोडलं तेव्हाची वेलॉसिटी आहे ती. ओके, आणि त्या वेलॉसिटीनं काय केलं, तर हल्कला इन्फिनिटीला नेलेलं आहे. ओके, आणि म्हणूनच म्हणजे काय झालं, इन्फिनिटीला गेल्यावरती तुमचा फोर्स पण किती झालेला, 0 झालेला. ओके, तर या वेलॉसिटीनं थोडक्यात काय केलं, हल्कला पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून एवढं लांब नेलं की आता त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा त्यावरती काही इफेक्ट नाहीये. ओके, म्हणजे असला तरी आपण असं कन्सिडर करूया की खूपच निग्लिजिबल आहे. म्हणजे थोडक्यात तो काय झालाय, तर तो एस्केप झालेला आहे पृथ्वीच्या कशातून, ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून. ओके, आणि मग हे कुणी केलं, तर हे या वेलॉसिटीनं केलं. ठीक आहे, सो आपण ह्याला म्हणतोय एस्केप वेलॉसिटी. ओके, आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आता ह्या फॉर्म्युला थोडंसं जर मी कन्वर्ट केलं तर हा काहीसा असा दिसेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे की ना जी काय असतो, छोटा जी पृथ्वीच्या सरफेसवरती बघायला गेलं तर gm अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, तर हा जर मी इथं पुटअप केला तर मला एस्केप वेलॉसिटी अशी दिसणार आहे, म्हणजे अंडर रूट ऑफ 2gm, आता जर मी मल्टिप्लायड अँड डिवाइड बाय आर केला, ठीक आहे, तर gm अपॉन आर स्क्वेअर येईल. ठीक आहे, मी लिहितोच आपलं, परत आणि कुणाला इश्यू नको व्हायला. ठीक आहे, तर ही टर्म झाली तुमची जी. ठीक आहे, मग फायनल काय मिळालं तुम्हाला, व्हीई. आता ही जी व्हॅल्यू मिळाली ही इन टर्म्स ऑफ मला छोटा जी मिळालेली आहे. ओके, आता छोटा जीचा पण इथं बघा भरपूर मोठा हात आहे. ओके, म्हणजे अगदी पहिल्यापासून जरी बघितलं आपल्याला माहिती आहे की न्यूटनचा सेकंड लॉ काय म्हणतो, फोर्स इक्वल्स मास इंटू एक्सलरेशन. ओके, सो जिधर भी फोर्स का इफेक्ट दिखेगा वहां पे एक्सलरेशन होगा. ठीक आहे, मग आता पृथ्वीवर हा उड्या मारत होता बाबा, तेव्हा काय होत होतं, तर इथं जी होता. ओके, किती होता, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ऑब्व्हियसली हा कुणाचा रिझल्ट होता, तर ह्या फोर्सचा, ग्रॅव्हिटेशन, म्हणजे हा जो पार्ट आहे ना जीएम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, आणि ह्याच ऍक्सिलरेशन की जे डाऊनवर्ड होतं. ओके, आता बघा, आता एनर्जीच्या टर्म्समध्ये आपण समजून घेतलंय, आता फोर्स आणि ऍक्सिलरेशनच्या टर्म्समध्ये जरी बघितलं तरी आपल्याला सेम तसंच समजून घेता येते. ठीक आहे, तर हे जे डाऊनवर्ड ऍक्सिलरेशन होतं तर तेच त्याचं वेलॉसिटी कमी करत होतं, आपण असं पण बोलू शकतो. ठीक आहे, म्हणजे इन टर्म्स ऑफ कायनॅमॅटिक्स आपण बोललो तर. ओके, तर हे ऍक्सिलरेशन त्याचं कमी कमी करत होतं सरफेसवरती. आता ह्या मोठ्या स्केलवरती जरी बघितलं आपण तरी पण जसं जसं फोर्स कमी होईल तसं तसं तुमचा, जर आता इथं मी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन बघितलं, ठीक आहे, तर ते पण काय होत चाललंय, कमी 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 होत चाललंय. म्हणजे त्याला रिटर्न ओढणारं जे ऍक्सिलरेशन होतं, ऑपोजिट डायरेक्शनला जे ऍक्सिलरेशन होतं, म्हणजे ह्याच डायरेक्शनला. ठीक आहे, मग व्हॉट एव्हर जे डिपेंड करतं ते आता हाईट कुठली होती त्यावरती, तर ते पण कमी कमी होत चाललेलं. मग आता G1 G2 G3 याची पण जर सिक्वेन्स आपण लावायची झाली तर ती पण आपल्या फोर्सच्या सिक्वेन्स सारखीच दिसणार आहे. ओके, आणि ह्या केसमध्ये की जिथं हल्कला इन्फिनिटीला नेला, जिथं फोर्स 0 झाला, ऑब्व्हियसली हा पार्ट पण किती होणार आहे, तुमचा छोटा जी पण किती होणार आहे, तर 0 होणार आहे. ठीक आहे, मग देर इज नो कुठलंच ऍक्सिलरेशन नाहीये की जे हल्कला परत पृथ्वीकडे ओढेल. ठीक आहे, नो ऍक्सिलरेशन. ठीक आहे, कारण नो फोर्स. ठीक आहे, आपण असं कन्सिडर करतोय, आणि मग हल्क आपला शांतपणे इन्फिनिटीकडे गेलाय. आता ही जी एस्केप वेलॉसिटी आहे ही काय आहे, तर ही एक मिनिमम व्हॅल्यू आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला कमीत कमी एवढी व्हॅल्यू द्यायला लागते. कशासाठी, की जेणेकरून तो त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे त्याची जी एनर्जी आहे त्या वेलॉसिटीमुळे असलेली कायनेटिक एनर्जी, त्यांना तुमचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढून घेतोय ती एनर्जी. ठीक आहे, तर ती पुरेल तुम्हाला, जस्ट पुरेल. म्हणजे जस्ट फोर्स जेव्हा 0 होईल, सॉरी, ठीक आहे, तर ऍट द सेम टाइम तुमची वेलॉसिटी पण 0 होईल. म्हणजे कायनेटिक एनर्जी आपल्याला बरोबर पुरली इन्फिनिटीला जाईपर्यंत, असं त्याला लक्षात घ्या. ठीक आहे, सो ही मिनिमम व्हॅल्यू. ओके, आता ऑब्व्हियसली तुम्ही यापेक्षा जर जास्त व्हॅल्यूनं त्याला काय केला, सोडलं पृथ्वीवरनं, तर काय होईल, आता बघा इन्फिनिटीला गेल्यावरती आपण काय कन्सिडर केलं, तर वेलॉसिटी 0 झाली. ओके, आणि त्यासाठीच आपल्याला ही एस्केप वेलॉसिटी मिळालेली. हे जे दोन फॉर्म्युले आपण इथं बघितलेत ते.
आता जर यापेक्षा जास्त वेलॉसिटीने तुम्ही त्याला पृथ्वीवरनं उडी मारायला लावली और सोडलं, ठीक आहे, तर काय होईल, तर हा इन्फिनिटीला गेल्यावरती म्हणजे जिथं फोर्सचा इफेक्ट तुमचा नाहीसा होईल, म्हणजेच काय होईल, तर फोर्स तुमचा 0 होईल, ठीक आहे. तर तो तिथे थांबणार नाही, म्हणजे त्याची वेलॉसिटी 0 होणार नाही. तर तो काय करेल, तर तिथनं पुढं पण जी काय आता राहिलेली वेलॉसिटी असेल, ठीक आहे, म्हणजे या फोर्सला पुरून उरलेली जी कायनेटिक एनर्जी असणार आहे या राहिलेल्या वेलॉसिटीमुळे, ठीक आहे, तर तो त्याच वेलॉसिटीने पुढे जात जाईल. ओके, हा, पण त्यापेक्षा कमी म्हणजे ह्यापेक्षा कमी वेलॉसिटीने जर तुम्ही सोडलं तर तुमचा फोर्स जो आहे तो 0 होणार नाही, ठीक आहे. मग काय होईल, तर एका सर्टन पॉइंटला जाऊन तुमचा फोर्स 0 व्हायच्याच आधी, ठीक आहे, तुमची वेलॉसिटी म्हणजे इकडे जाणारी जी वेलॉसिटी होती, ठीक आहे, तर ती 0 झाली, तर आता काय होईल, तर कायनेटिक एनर्जी पण काय झाली, तर 0 होणार आहे. म्हणजे आता फोर्सला पुरणार नाहीये ती कायनेटिक एनर्जी, ठीक आहे. मग काय करेल, फोर्स आहे अजून एकदम स्लाइट आहे पण असणार आहे, आणि तो तुमच्या हल्कला परत ओढणार आहे त्याच्याकडे, ठीक आहे. आता प्रॅक्टिकली असे एक्सपेरिमेंट्स आपण म्हणजे माणूस जातीनं करणं खूपच हार्ड आहे, कारण की इन्फिनिटी म्हणजे काय साधं डिस्टन्स नाहीये, ठीक आहे. म्हणजे आता जर सूर्यापर्यंत जरी जायचं झालं, ठीक आहे, तरी पण बरंच लांब अंतर आहे. म्हणजे आपण सनराईज म्हणतो, आपल्याला स्कूलमध्ये आपण बघितलं 8 मिनिटं लागतात, ठीक आहे, की ना लाईटला तिथून इकडे येईपर्यंत. आणि लाईटचा स्पीड आपण पकडतो की अप्रॉक्सिमेटली 3 लाख किलोमीटर्स पर सेकंड, ठीक आहे. तर या स्पीडनं पण त्याला 8 मिनिटं लागत आहेत. मग विचार करा, आणि हा एक लिमिटेड आणि आपल्याला नोन असलेला डिस्टन्स आहे, आणि एक छोटा डिस्टन्स आहे. युनिव्हर्सच्या स्केलला बघायला गेला तर 8 लाईट मिनिट्स, ठीक आहे. म्हणजे 8 लाईट मिनिट्स जर तुम्ही बघायला कन्सिडर केलं, आणि त्याच्या अगेन्स्ट, ओके, 1 लाख लाईट इयर्स, ठीक आहे. हे मी म्हणतोय 8 मिनिट म्हणजे 8 लाईट मिनिट्स कुठं, आणि 1 लाख लाईट इयर्स कुठं, तर ही आपल्या गॅलेक्सीची साईज आहे, ठीक आहे. मग आता लाईटच्या स्पीडलाच बघा किती कष्ट करायला लागतात. सो या टाईपचे प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट पॉसिबल नाहीत झालेले. हां, पण एक पॉसिबल केस आपल्याला बघायला मिळालेली आहे आत्तापर्यंत, म्हणजे आपल्या हिस्ट्रीमध्ये माणसाच्या, की ना जे वॉयेजर तुमचं हे होतं सॅटेलाइट म्हणा त्याला, जे स्पेस क्राफ्ट होतं, ठीक आहे, तर त्याला बऱ्याच दशकांपूर्वी काय केलं, अरे बापरे, आमची पृथ्वी लयच खतरनाक झाली, एकच मिनिट. ओके, तर वॉयेजर एअरक्राफ्ट होतं, तर ना ही पृथ्वी आहे आपली कन्सिडर करूया, तर त्याला पृथ्वीवरनं सोडण्यात आलेलं, ठीक आहे, भरपूर वर्षांपूर्वी, ठीक आहे. भरपूर म्हणजे त्याला असं म्हणू शकत नाही की आपण काही शतकांपूर्वी, ठीक आहे, काही दशकांपूर्वी त्याला सोडण्यात आलेलं. आणि आत्ता कुठं जाऊन ते स्पेस क्राफ्ट जे आहे ते कुठं आहे, तर ना ते सोलर सिस्टीमला आपल्या जस्ट आपण मी जेव्हा लास्ट टाइम रीड केलेलं, तर माझ्या लक्षात नाही मी कधी रीड केलेलं, तर ते बॉर्डर लाईन म्हणूया आपण त्याला, ठीक आहे. तर ना तिथं होतं ते, म्हणजे जस्ट आता ते चाललंय, सोडून चाललंय आपल्या सोलर सिस्टीमला, ओके, पण गॅलेक्सीला अजून सोडलेलं नाहीये त्यानं, ठीक आहे. म्हणजे बघा आता सोलर सिस्टीमला आत्ता कुठं जाऊन त्यानं सोडलं, ठीक आहे. पण हां, पण आता आपण असं बोलू शकतोय की पृथ्वीचा जे ओढणं होतं त्याला, ठीक आहे, म्हणजे वॉयेजर होतं आपलं, ठीक आहे, ह्याला हे वॉयेजर आहे आपलं, तर ना ते आता तिकडंच चाललंय अजून पण सोलर सिस्टीमला पण क्रॉस केली त्यानं, ठीक आहे. मग आपण असं म्हणू शकतोय की आता बराच डिस्टन्स झालेला आहे, आणि तिथं पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता तो आता त्यावरती निग्लिजिबल, म्हणजे पृथ्वी त्याला परत ओढू शकणार नाही. ओके, हां, आता ऑब्व्हियसली स्पेसमध्ये म्हणा, सोलर सिस्टीममध्ये म्हणा, भरपूर ऑब्जेक्ट्स आहेत. ओके, आता वॉयेजर इन्फिनिटीलाच जाईल, म्हणजे खूप लांबच जाईल, और इव्हन गॅलेक्सी सोडून पण जाऊ शकेल, असं पण आपण बोलू शकत नाही, ठीक आहे, कारण की धूमकेतू असतात. ओके, मग ते आपटू शकतो एखादा धूमकेतू, और हा धूमकेतूवरती जाऊन आपटू शकतोय. अजून आपल्याला माहित नाही किती ताऱ्यावर ग्रह त्याच्या, हां, म्हणजे एक नियर अबाउट जे आपल्या जवळ आहेत तिथं आपण अप्रॉक्सिमेटली त्याचं एक त्याची पाथ म्हणा काढू शकतोय की ना वॉयेजर कसा जाईल. पण त्यापेक्षा जास्त आपल्याला सांगता येणार नाही की ना तो पुढं कसा बिहेव करेल, और मे बी एखादा मध्ये त्याला ब्लॅक होल जर भेटला की जो आपण बघू शकत नाहीये, पण आहेत जर असेल तिथं, तर मग वॉयेजर संपला. ओके, म्हणजे इन्फिनिटी जोडा तो तिथल्या तिथंच डायरेक्ट जवळनं जरी चालला असेल ब्लॅक होलच्या, ठीक आहे, तर असं नाही की जस्ट ब्लॅक होल त्याला हां, जर बऱ्यापैकी लांबनं चालला असेल तर जस्ट त्याचं ऑर्बिट म्हणण्यापेक्षा त्याची पाथ डिफ्लेक्ट होईल, ठीक आहे. आपण ब्लॅक होलच्या हा बऱ्यापैकी जवळ जर आला, तर आता ब्लॅक होल एक अशी गोष्ट आहे की जे आता तुम्हाला मी कधी एकदा निवांत सांगेन की ना ते ताऱ्यांना, ठीक आहे, मोठमोठ्या ताऱ्यांना म्हणा, और इव्हन सोलर सिस्टीम्सला पण त्याचं ग्रॅव्हिटेशन पुल एवढं स्ट्रॉंग असते, ते काय करतं तर आपण असं म्हणजे खाऊन टाकतंय, ठीक आहे. मग थोडक्यात काय होतं तर ना ते त्यांना पुल करतं त्याकडं. ओके, आणि जस्ट आपण असं म्हणूया की त्यांचं मास ते स्वतःकडे घेतं, ठीक आहे, आणि अजून मोठं होतं.
ओके, मग सेम वॉयेजरचं पण तसं होऊ शकतंय. हा, पण वॉयेजर जर तुम्ही गुगलवरती यावरती अजून रीड केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे एक सक्सेसफुल आपण असं म्हणू शकतोय की हे ज्या एस्केप वेलॉसिटी बद्दल आपण बोललोय, ओके, तर ना हे सक्सेसफुली वॉयेजर मध्ये पण प्रूव्ह झालेलं आहे. ओके, सो बेसिकली एवढंच आहे एस्केप वेलॉसिटी. आणि एस्पेशली याचं डेरिवेशन मला खूप आधीपासून इंटरेस्टिंग वाटतं की ना ज्या टाईपने इथं कन्सिडरेशन करून घेतलंय, सो ते पण लक्षात घ्या. ओके, सो आता ग्रॅव्हिटेशन मधला हा पार्ट आपला संपलाय. आता नेक्स्ट मी जे स्टार्ट करणार आहे ते जे आपलं असं म्हणूया की ना जे 12th मेकॅनिक्सचा पार्ट आहे, म्हणजे आपल्या बोर्डचा, ठीक आहे, 12वी बोर्डचा मेकॅनिक्सचा पार्ट जो आहे तो आम्ही लवकर सुरुवात करणार आहोत. ओके, तर रोटेशनल डायनॅमिक्स आपण स्टार्ट करणार आहे. आणि आता रोटेशनल डायनॅमिक्स जरी त्याला नाव दिलेलं आहे तरी पण मला माहित नाही आपले बोर्डवाले पुस्तकं तयार करताना आणि छापताना काय करतात, पण त्यात त्यांनी परत लास्ट इयर सारखंच केलेलं आहे, फक्त नावं बदललेली आहेत लेसन्सची ऑब्व्हियसली. तर जो सर्क्युलर मोशन होता जो लास्ट इयरला आपला तोच त्यांनी पहिला पार्ट, अर्धा पार्ट केलाय रोटेशनल डायनॅमिक्सचा. तर आपण बघूया की ना सर्क्युलर मोशन बद्दल आता मी नेक्स्ट व्हिडिओ बनवीन. मग आपण बघणार आहोत की आतापर्यंत ज्या आपण स्ट्रेट लाईन मोशनमध्ये टर्म्स बघितल्या तर त्याच सर्क्युलर मोशनमध्ये काय असतात, कशा असतात. ओके, सो भरपूर इंटरेस्टिंग आहे. ओके, सो आता सध्या तरी आपण थांबूया आणि हलकला जरा सुट्टी देऊया. ओके, सो वन्स अगेन ज्यांनी कोणी व्हिडिओ बघताय आमचा, थँक्यू फॉर वॉचिंग अँड अ व्हेरी गुड बाय.